नमस्कार, मी अमृता आणि देश विदेशच्या मराठी बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडूवरून वाद सुरू झालाय. या विवादात आता पंतप्रधान मोदींची एंट्री होणार आहे. आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी या वादावरून मोदींना पत्र लिहिलंय. तर मोदींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यावर तिरुमला तिरुपती देवस्थानाची पवित्रता, अखंडता आणि प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोप करण्यात आलाय. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एका महिलेनं पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेनं प्रियकराच्या प्रेमासाठी पतीची हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर रानिया येथे फोम कार्डबोर्ड बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. या दुर्घटनेत 6 मजदूरांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. कारखान्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. ही आग इतकी भयंकर होती की कारखाना जळून खाक झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सध्या पितृ पंधरवाडा सुरू आहे. या दरम्यान नैवेद्यासाठी सर्वत्र भाज्यांची मागणी वाढली आहे. मागणी वाढली असली तरी परराज्यातून येणारी फळभाज्यांची आवक घटली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यातील भाव गगनाला भिडले आहेत. भाववाढीनं शेतकरी खुश असला तरी सामान्य माणसांच्या खिशाला याने कात्री लागणार आहे. आधीच महागाईचा भडका उडालेला आहे. त्यात फळभाज्या महागल्यानं सामान्याचं बजेट कोलमडणार आहे. ओडिसामधून मोठी बातमी समोर आली आहे. तर पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडाराचं दुसरं सर्वेक्षण 21 सप्टेंबर शनिवारपासून सुरू झालंय. जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा शोध घेतला जातोय. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं शनिवारपासूनच जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराचे दुसरं सर्वेक्षण सुरू केलं आहे. हे सर्वेक्षण 3 दिवस चालणार आहे. या सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक रडार आणि इतर उपकरणाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी न्यूयॉर्कच्या लाँग आयलँडवर पोहोचले. 75 वर्षाच्या इतिहासात भारतीय पंतप्रधान येथे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. मोदींनी येथे 15,000 अनिवासी भारतीयांना संबोधित केले. त्यांनी नमस्ते यूएसने सुरुवात केली. म्हणाले, आता आमचा नमस्ते ग्लोबल झाला आहे. तुम्ही सर्व भारताचे शक्तिशाली ब्रँड अँबॅसेडर आहात. पंतप्रधान म्हणाले की भारत आज संधीची भूमी आहे. आता भारत संधीची वाट पाहत नाही, संधी निर्माण करतो. तो मागे नाही, नवीन व्यवस्था निर्माण करतो. आता भारत आघाडीवर आहे. भारत थांबणार नाही. भारताला जगातील अधिकाधिक उपकरणे मेड इन इंडिया चिप्सवर चालवायची आहेत. सेमीकंडक्टर क्षेत्रालाही आम्ही भारताच्या वेगवान विकासाचा आधार बनवला आहे. ही छोटी चिप विकसित भारताच्या उड्डाणाला नवीन उंचीवर नेईल, ही मोदींची गॅरंटी आहे. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी शनिवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना चांदीच्या ट्रेनचे मॉडेल भेट दिले आहे. या ट्रेनच्या एका बाजूला दिल्ली ते डेलावेअर असे लिहिले होते, तर दुसऱ्या बाजूला भारतीय रेल्वे असे लिहिले होते. ही मॉडेल ट्रेन 92.5% चांदीची आहे. ती महाराष्ट्रातील कामगारांनी घडवली आहे. याशिवाय मोदींनी बायडन यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांनाही काश्मीरी पश्मिना शॉल भेट दिली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी शनिवारी रात्री राष्ट्राध्यक्ष बायडन यांची त्यांच्या मूळ गावी डेलावेअर येथे भेट घेतली होती. श्रीलंकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डावे नेते अनुरा कुमार दिसानायके विजयी झाले आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार निवडणूक आयोगानं त्यांचा विजय घोषित केला आहे. ते उद्या राष्ट्रपती पदाची शपथ घेऊ शकतात. ते देशाचे 10वे राष्ट्रपती असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शनिवारी डेलावेअरमध्ये कार्ड समिटीनंतर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीचे नाव विसरलेत. यावेळी मंचावर पंतप्रधान मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हेही उपस्थित होते. ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची भारतात अतुलनीय क्रेज पाहायला मिळत आहे. ऑनलाईन तिकीट प्लॅटफॉर्म बुक माय शोने दावा केला की रविवारी तिकीट बुकिंग सुरू करण्यात आली. त्यानंतर 1.3 कोटी चाहत्यांनी ॲपवर लॉग इन केले. पुढील वर्षी 18 ते 19 आणि 21 जानेवारीला नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर ही मैफिल रंगणार आहे. तर
तर देश विदेशच्या मराठी बातम्यात आता एवढंच. नमस्कार. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.